शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच असणार, सुप्रिया सुळेंनी हे महत्त्वाचं विधान केलं। निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय चुकीचा अशी टीका देखील आता सुप्रिया सुळेंनी केली। निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केल्याचं देखील सुळेंनी म्हटलं, तर शरद पवार यांच्याकडनं पक्ष काढून घेतला असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे। शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे। याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला। त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते। आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने करायला हवं होतं। कोण त्यांना नाही म्हणलं होतं? वेगळा पक्ष स्थापन करायचा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्व उभं करावं। कौतुकाची गोष्ट आहे। जर एखादा पक्ष यशस्वी झाला तर शेवटी आम्हाला मान्यच करायला पाहिजे ना। आम्ही तारीख पे तारीख, आमची आजही केस चालू आहे। म्हणजे आज लावली तर मी आज सुप्रीम कोर्टात जाईन, पण आम्हाला तारीखच मिळत नाही आहे। हे दुर्दैव आहे की ज्या शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला, कागदपत्र शरद पवारांच्या बाजूनी होती, त्या शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला। उद्धवजींची केस तीच आहे। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून दोन संविधानिक गोष्टी या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे।